नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी 2025-26च्या चालू गाळप हंगामातील सुमारे 650 कोटी रुपयाची एफ.आर.पी. ही अद्यापपर्यंत गेलेली आहे. याच मुद्द्यावर ऊस उत्पादक शेतकरी कमालीचे आक्रमक झालेले आहेत. कर्जाच्या परतफेडीची मुदत जवळ आली असताना हातात पैसे नसल्याने शेतकऱ्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या प्रकरणी सरकारचे हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना व्याजासह थकबाकी मिळेल यासाठी कारवाई करावी अशी मागणी किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे. ऊसाच्या गाळप हंगाम झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत एफ.आर.पी. देणे हे बंधनकारक असताना सुद्धा पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात ऊस उत्पादक शेतकरी ऊसाच्या उत्पादनात अग्रेसर आहेत. मात्र यंदा कारखान्यांनी वेळेत दिले न दिल्याने शेतीचे गणित कोलमडले आहे. शेतकऱ्यांचे 650 कोटी रुपये कारखानदारांनी थकवले आहेत. ऊसाचे गाळप झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत एफ.आर.पी. पैसे मिळणे बंधनकारक आहेत. मात्र बऱ्याच साखर कारखान्या हे 2425च्या आसपास हे पैसे देऊन शेतकऱ्याची बोळवण करण्यात आली आहे आणि वर साखर आयुक्तालयाकडे मात्र कागदपत्राचे घोडे नाचवून एफ.आर.पी. दिल्याची घोषणा केलेली आहे. अनेक कारखान्यांनी या नियमाचे उल्लंघनही केले आहे. थकबाकीदार कारखान्यावर साखर आयुक्ताने तातडीने RRC अंतर्गत कारवाई करून साखर साठा जप्त करावा आणि शेतकऱ्याचे पैसे वसूल करावेत किंवा शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाची जबाबदारी सरकारने घेऊन याबाबत साखर निर्यात अनुदान इत्यादी उपाय करून शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे मिळतील यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणी ऊस उत्पादक करत आहे. केवळ चालू हंगामातीलच नव्हे तर 2024-25च्या हंगामातीलही एफ.आर.पी.ची रक्कम ही काही साखर कारखानदाराकडे थकीत आहे. ती रक्कम सुद्धा व्याजासह मिळावी अशी आग्रही मागणी किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे. येत्या काही दिवसात थकबाकी न मिळाल्यास कारखान्याच्या दारात आणि साखर आयुक्त कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर विभागातील काही कारखान्यांनी हंगाम 2023-24 मधील ऊस दर देताना 2,950 रुपये प्रति टन दिला आहे. परंतु यावर्षी तालुका आटपाडी येथील जवळपास 70 ते 80 शेतकऱ्यांना केवळ 2100 रुपये दर दिलेला आहे. याबाबत आज साखर सहसंचालक यांच्या निदर्शनास या बाबी आणून दिल्या आहेत. हीच परिस्थिती मराठवाड्यात आहे. बऱ्याच साखर कारखान्याने 2300-2400 रुपये हा एफ.आर.पी. काढून तो शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले आहे आणि त्यातून सुद्धा 15 रुपये हे आपत्कालीन सरकारचा निधी जो आहे तो कपात करून देण्यात आलेला आहे. म्हणजे एकतर पैसे कमी देऊन त्यात सुद्धा पुन्हा 15 रुपयाची कपात करण्यात आलेली आहे. असे हे साखर कारखानदार मनमानी कारभार करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करत आहेत. यावर शासन आणि साखर आयुक्त काय कारवाई करतात याकडे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्याचे लक्ष आहे. धन्यवाद.